लोकांना इगो असतो, काही लोकांना म्हणजे स्वतःच्या ताकदीबद्दल किंबहुना लोकांना गृहीत धरायची सवय असते. तर त्याबद्दल मी अधिकचं बोलावं असं मला वाटत नाही, कारण सध्या जमाना गॉगलचा आहे. त्यातून सामान्य माणसाची मतं, सामान्य माणसाच्या भावना, सामान्य माणसाचं सध्या काय चाललं आहे याच्या संदर्भात बघायची त्यांची दृष्टी आता बाहेर गेलेली आहे. त्यामुळे त्याला अधिकचं त्याला महत्त्व देणं मला योग्य वाटत नाही. तर एक सांगेन असे अदृश्य शक्तीचे प्रयोग करणारे आता अदृश्य झालेले आहेत. त्यांचं या जिल्ह्यातलं अस्तित्व हे पडलेली मतं हे त्यांच्या कर्तृत्वानं पडलेली नाहीत. जी विचारधारा आहे, विचारधारेच्या विरोधात पडलेली काही मतं आहेत, याचंही पडलेल्या मताचंही कुणी श्रेय घ्यायचं कारण नाही. त्यामुळं या जिल्ह्यातनं अशा शक्ती आता अदृश्य झालेल्या आहेत आणि त्या भविष्यामध्ये त्यांना शोधावे लागेल अशी परिस्थिती आहे. मला अधिकचं त्या संदर्भात खूप बोलून आजच्या विजयाचा जो आनंद आहे तो आता वेगळ्या दिशेनं नेण्याची आवश्यकता नाही. मी पुन्हा भारतीय जनता पक्षाने खास करून राजाभाऊ जो एक आमचा लढवय्या बाजीप्रभू ज्या कार्यकर्त्याला आम्ही संबोधतो असा राजाभाऊ या निवडणुकीमध्ये उभे राहिले, ज्यांनी पक्षासाठी नेतृत्वासाठी त्यागाची भूमिका घेतली आणि वेळ पडेल तेव्हा बाजीप्रभूसारखी खिंड लढवण्याची भूमिका घेतली. अशा एका माझ्या सहकार्याला आम्ही न्याय देऊ शकलो. देवेंद्रजींचं मनापासून धन्यवाद, भारतीय जनता पक्षाचं मनापासून धन्यवाद आणि मतदाराचं मनापासून धन्यवाद. आणि आता राजाभाऊ एकदा सन्मानानं आता विधान भवनामध्ये जातील आणि पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी आपल्या सगळ्यांच्यामध्ये असतील. निवडणुकीमध्ये जानकरांनी आपल्याला मदत केली, मात्र काही दिवसांपूर्वी रामभाऊंनी असं म्हणलेलं आहे की माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील आणि जानकर हे आमचे विरोधक असणार आहे. रामभाऊ आणि जानकरांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी त्याच्यामध्ये शंका असायचं बिलकुल कारण नाही. रामभाऊ आमच्या भारतीय जनता पक्षाचा नेता आहे. रामभाऊ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं माळशिरस तालुक्यामध्ये आणि त्या मतदारसंघामध्ये ताकदीनं काम करतात. तेच आमचं नेतृत्व आहे. त्यामुळं बाकी कुठल्या गोष्टी असतील त्या परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं झालेले आम्हाला दिलेली मदत असेल त्या मदतीची आम्ही नक्की जाणीव ठेवू. परंतु एक विचारधारा म्हणून आमचं पक्ष म्हणून आमची भूमिका ठाम आहे. त्याच्यामध्ये कुठली शंका घ्यायचं कारण नाही. 11 ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यात महाविकास आघाडीचे जी मतं आहेत ते मोठ्या प्रमाणावर फुटल्याचं चित्र दिसतंय. कशा पद्धतीने बघता, कारण 3 जे अमरावती असेल, नागपूर असेल, धाराशिव असेल खास करून. मी तर आपल्याला सांगेन की ही निवडणूक आम्ही प्रचंड मोठ्या ताकदीनं लढलो. महायुतीपेक्षा अधिकची मतं आम्हाला मिळाली. आम्ही खूप गेन केलं, परंतु तसा विचार केला तर मला 12 मतं कमी पडली. याचं शल्य मला सातत्यानं राहील. परंतु आजही ही निवडणूक मी आपल्याला सांगतो की खूप ताकदीनं आम्ही लढत असताना आम्हाला अपेक्षित लोकांनी मदत केली. त्याच्याही पुढं जाऊन काही गोष्टी घडणं आवश्यक होतं. मला वाटतं 10-12 मताचा फरक राहिलेला आहे. तुम्हाला खरं सांगू, या विजयाचं श्रेय सामान्य कार्यकर्त्यांचं आहे आणि या जिल्ह्यानं आता सांगून टाकलेलं आहे की आता सरंजामशाही चालणार नाही. आणि या निवडणुकीचा विजय हा कार्यकर्त्यांचा आहे. त्याचं श्रेय कुणाला तरी देण्याची आवश्यकता नाही. अकलूजमध्ये सभा घेण्याची आवश्यकता नाही. मी आपल्याला सांगतो, अकलूजमध्ये सभा घेण्याची आवश्यकता नाही. योग्य वेळ तेव्हा राजाभाऊ नक्की जातील, त्यावेळेच होईल. पण या विजयासाठी फार मोठा संघर्ष झाला आणि कुणाला काहीतरी मोठं हे करायला लागलं असं काही नाही. कुणाला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. आता मी सांगितलं ना, गॉगलचं राजकारण संपलेलं आहे. आता जमिनीवर येऊन डोळे उघडे ठेवून लोकांच्याकडे बघा, लोकांच्या भावना बघा, लोक काय म्हणतात बघा, जमिनीवर काय आहे ते बघा. आता दिवस संपलेले आहेत. भाऊ, नाशिकमध्ये मोठ्या तू आता आनंद व्यक्त करायला शिका ना बाबा, कधीतरी आनंद व्यक्त करायला शिका ना. भाऊ, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर उलटफेर पाहायला मिळतोय. जे मला आता सोलापूरच्या विजयाचा आनंद घेऊ द्या, मला सातारा सांगलीच्या विजयाचा आनंद घेऊ द्या. आपण त्याच्यावर नंतर बोलू कुठं काय झालं. 13 मतं जे आहेत ते राजाभाऊंच्या कोट्यातले होते, ते बाद झालेले आहेत. 13 मतांचे काय आता परीक्षा परत घेणार आहेत का तुम्ही? 13 मतं मी तुम्हाला क्लिअर सांगतो की अपेक्षित असणारी आम्हाला 15-16 मतं मिळाली नाहीत, हे सत्य आहे. त्यातली काही मतं बाद झाली हे सत्य आहे. आणि कुणाची अपेक्षित मतं पडली नाही याचे ॲनालिसिस थोड्याच वेळात कंप्लीट होईल आणि ते मी सांगेन. पण तो काही सामुदायिक बोलण्याचा विषय नाही. परंतु मी आपल्याला सांगेन की
माझी या निवडणुकीतली अपेक्षा होती 501 मताची, पण ती पूर्ण झाली नाही हे नक्की सांगेन. परंतु म्हणून या विजयाचं महत्त्व कमी होत नाही, मिळालेली मतं कमी नाहीत. आम्ही या विजयाचा आनंदोत्सव साजरा करू आणि आपल्या सगळ्यांचा, खास करून मी माझ्या सगळ्या सहकारी बांधव, चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, आमच्या कुर्डवाडीचे आमचे नगराध्यक्ष आहे तिथं, आणि काही उबाटाचे लोकांनी आम्हाला मदत केलेली होती. सगळ्यांना धन्यवाद देत असताना मी आपल्यालाही मनापासून धन्यवाद देईन की कायम उघडा डोळे बघा नीट अशा पद्धतीची भूमिका आपण पार पाडली आणि आमचे डोळे कायम उघडं ठेवण्याचं काम आपण केलं, याबद्दल आपल्यालाही मनापासून धन्यवाद.